भाजपमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या 24 तासात थेट विधान परिषदेची उमेदवारी मिळाली। पण या निर्णयामुळे अहिल्यानगर भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू आहे। वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत का? प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी देऊन भाजपने मोठा राजकीय डाव खेळला आहे का, की स्वतःच्याच कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली आहे? या संपूर्ण प्रकरणामागची इनसाइड स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र या उमेदवारीपेक्षा जास्त चर्चा होत आहे ती उमेदवारी मिळण्याच्या वेगाची। कारण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासातच तनपुरेंना उमेदवारी मिळाली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अखेर शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला। मात्र पक्ष प्रवेशाची शाई सुकायच्या आतच दुसऱ्याच दिवशी विधान परिषद उमेदवारीची घोषणा झाली। त्यामुळे भाजपमधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। कारण या जागेसाठी भाजपमध्ये अनेक जुने आणि निष्ठावंत चेहरे इच्छुक होते। यामध्ये प्राध्यापक भानुदास बेरड, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि माजी नगराध्यक्ष वसंत लोढा यांची नावे प्रमुख मानली जात होती। विशेष म्हणजे प्राध्यापक भानुदास बेरड यांचे नाव दिल्लीतील केंद्रीय निवड समितीकडेही पाठवण्यात आले होते। मात्र पक्षाच्या अंतिम निर्णयात प्राजक्त तनपुरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। आता इथे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी न देता नुकताच प्रवेश केलेल्या नेत्याला उमेदवारी देणे योग्य आहे का? अहिल्यानगर भाजपमध्ये ही नाराजी काही नवीन नाही। लोकसभा निवडणूक 2024 मध्येही प्राध्यापक भानुदास बेरड यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती। त्यावेळी सुजय विखे पाटील, प्राध्यापक राम शिंदे आणि प्राध्यापक बेरड यांनी पक्षाच्या मुलाखत प्रक्रियेत सहभाग घेतला होता। मात्र विद्यमान खासदार असल्याने सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली होती। पुढे झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी निष्ठावंतांना डावलल्याची भावना व्यक्त केली होती। अनेक जुने कार्यकर्ते प्रचारात अपेक्षेप्रमाणे सक्रिय दिसले नव्हते, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती। यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले। मात्र आता प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीमुळे तीच नाराजी पुन्हा समोर येत असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान ही जागा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती। ही जागा भाजपच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र अखेरीस पक्षाने नव्याने आलेल्या प्राजक्त तनपुरेंवर विश्वास दाखवला। त्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे। पक्षातील निष्ठा, संघटनात्मक काम आणि वर्षानुवर्षांची मेहनत यांना खरोखर किती महत्त्व दिले जाते, की निवडणूक जिंकण्याची क्षमता हाच एकमेव निकष असतो? सध्या अहिल्यानगर भाजपमध्ये नव्या नेतृत्वाला प्राधान्य आणि जुन्या निष्ठावंतांची उपेक्षा असे चित्र दिसत असल्याची चर्चा सुरू आहे। या नाराजीचा परिणाम आगामी महापालिका, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार का? प्राजक्त तनपुरेंची उमेदवारी भाजपसाठी मास्टर स्ट्रोक ठरणार की अंतर्गत नाराजी वाढवणार, याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल। या संपूर्ण घडामोडींबाबत तुमचे काय मत आहे? प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी देणे योग्य की निष्ठावंतांवर अन्याय? कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।